नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आता नवीन ॲडबद्दल बोलणार आहोत, जी की TCS पॅटर्ननुसार होणार आहे। जागा बघा 1846 आहेत आणि ह्याच्यामध्ये कशी एक्झाम होणार आहे की 25 म्हणजे प्रत्येक मराठी व व्याकरण, इंग्रजी व व्याकरण, बुद्धिमत्ता 25 क्वेश्चन आणि GK 25 क्वेश्चन, असं 25 4 टॉपिकचे 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी आहेत। आणि इथं वेळ आहे ना, तो वेळ 120 मिनिटं नसताना 100 मिनिटं वेळ आहे, म्हणजे 100 मिनिटं वेळ आहे। आणि कसं होतं इथं, आता त्यांनी ॲडमध्येच दिलेलं आहे की पहिले 25 मिनिटं झाल्यानंतर पहिले 25 क्वेश्चन हे लॉक होतील, म्हणजे तुम्हाला परत चान्स नसणार आहे की ते क्वेश्चन चेंज करण्याचा। हे गोष्टी इथं लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर सोडवताना किंवा एक्झामला जायच्या आधी हे तुमच्या डोक्यात पाहिजे। नाहीतर हे क्वेश्चन मी शेवटी सोडवतो असं म्हणून आपण अनमार्क करून तसा ठेवून पुढे जातो, तर तो क्वेश्चन पहिल्या 25 मिनिटात पहिले 25 क्वेश्चन लॉक होणार आहेत। हे चांगली गोष्ट आहे, जी कॉपी वगैरे करण्याचा प्रयत्न करतात ना त्यांच्यासाठी वाईट गोष्ट आहे, पण आपल्यासारखे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे। पण हे लक्षात घ्या, एखादा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा राहून जातो, म्हणून ही गोष्ट परत प्रकर्षानं सांगतोय। आणि एक गोष्ट सांगायची होती की सामान्य ज्ञान हे जे दिलं आहे टॉपिक, ह्याच्यामध्ये चालू घडामोडीशी रिलेटेड त्यांनी एक टीप दिलेली आहे बघा। बृहन्मुंबई म्हणजे BMC महानगरपालिका ना, BMC आहे ना, ह्याशी रिलेटेड जे टॉपिक आहेत ते विचारले जाणार असं त्यांनी दिलेलं आहे टीपमध्ये। तर ह्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही BMC असं टाईप करायचं, विकिपीडिया पुढे लिहायचं आणि सर्च करायचं। पहिले 2 पेजेस जे मराठीमध्ये इन्फॉर्मेशन येते ते पॉईंट नोट डाऊन करायचं। आणि हे तुम्हाला कुठं न फिरून न मिळणारं मटेरियल आहे बरं का, हे कन्फर्म लक्षात ठेवा। ह्याच्यावर क्वेश्चन 2-3 तर क्वेश्चन त्याच्यामध्ये राहतील। आणि ज्यांना डिटेल स्ट्रॅटर्जी पाहिजे आणि बाकीचं काही अडचण असतील त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण ब्लॅकबोर्डवर व्यवस्थित समजावून सांगूया कुठल्या पुस्तकासाठी, म्हणजे कुठल्या पुस्तकातनं कोणते टॉपिक करायचे, काय करायचं, त्यासाठी मॅरेथॉन सिरीज घ्यायची, काय करायचं, हे तुमचे जे वैयक्तिक व्ह्यू आहेत ते ह्या कमेंट माध्यमातून आमच्याकडपर्यंत येऊ द्या, आपण त्याला निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू। बाकीच्यांनी ज्यांनी फॉर्म भरायचे राहिले त्यांनी फॉर्म भरून घ्या। सोमवारी आय थिंक सोमवारपासून फॉर्म भरण्यासाठी परत सुरुवात होणार आहे। धन्यवाद।